जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतरच या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर आजची ही जी रेसिपी आहे ती आहे मुळा आणि गाजरापासून बनवलेला पराठा. चीला म्हणू शकता तुम्ही. चीला एकदम छान आणि अनोखी वेगळी टेस्ट देणारी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बारीक किसून घेतलेला आहे मुळा. छोट्या आकाराचा होता तो आणि कवळा होता, जास्त कडवटही नव्हता. आणि थोडंसं एक गाजर किसून घेतलेलं आहे मी. आता गाजर आणि मुळा काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे. आणि एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे. शिमला मिरचीचे काप घ्यायचे आहे आणि हिरव्या मिरचीचे काप घ्यायचे आहे. असे बारीक कापून घ्यायचे आहे दोन्ही पण, कारण टेस्ट खूप छान येते शिमला मिरचीनं. नंतर थोडेसे तीळ घ्यायचे आहे, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा. आणि बारीक चिरलेली पालक घ्यायची आहे. पालकेने काय होतं, पालकनं अजून छान टेस्ट येते त्याला. आणि लाल तिखट, हळद, धना पावडर आणि जिरं असं थोडंसं 1 चमच्याने घेतलेलं आहे. नंतर एका बाउलमध्ये आपण जे किसलेला मुळा होता तो टाकायचा आणि गाजर टाकायचा. एक जर वेगळी टेस्ट तुम्हाला ट्राय करायची असेल तर ही नक्की ट्राय करून पहा. आणि 1 वाटी कोथिंबीर टाकलेला आहे मी. शिमला मिरची, हिरवी मिरची टाकलेली आहे. बारीक करून काप टाकायचे. आणि बारीक चिरलेली पालकसुद्धा मी धुवून नंतर घेतलेली आहे ती. आणि आपण जे मसाले घेतले होते, हळद, लाल तिखट आणि धना पावडर आणि जिरा, अशा पद्धतीनं ते पूर्ण टाकून द्यायचं. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि थोडंसं अर्धा लिंबू जे आहे, अर्धा लिंबू मी असं पिळून टाकलेलं आहे, म्हणजे अशी आंबट अशी मस्त टेस्ट येते त्याला. नंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं, जेणेकरून आपला चीला जो आहे तो व्यवस्थित होतो. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते असं बाइंडिंग करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. कारण काय ना, गाजर, मुळा सगळे जे पदार्थ एकत्र झाले, पूर्ण एकजीव झाले की त्याची टेस्ट अजून छान उतरते. आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. कधी काळी जर तुम्हाला असं पटकन टिफिनमध्ये जरी द्यायचं असलं मुलांच्या, तर तुम्ही पटकन देऊ शकता. आणि खरंच खूप हेल्दीएस्ट आहे. याच्यामध्ये सगळा भाजीपाला आहे त्याच्यामुळं. आणि याला विशेष म्हणजे तेल पण कमी लागणार आहे. तेलाचाही याच्यामध्ये खूप कमी वापर आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स केलं. साधारणतः इथे सपाट ग्लास पाणी लागलेलं आहे छोट्या ग्लासाने, कारण याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. असं थोडंसं घट्टसं पातळ बॅटर करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं, जसं आपण थालीपीठाला वगैरे करतो ना थापून, तशा पद्धतीचं करायचं आहे. लागेल तसं थोडंसं अजून मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं पातळ पातळ व्हायला पाहिजे म्हणून, जेणेकरून आपलं जे चीला आहे तो व्यवस्थित होतो, एकदम छान होतो. आता नंतर एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचं. नॉनस्टिकी पॅनला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं अगोदर. सगळं ऑइल थोडंसं ग्रीस करायचं, सगळीकडे लावून घ्यायचं नॉनस्टिकी पॅनला, म्हणजे तेलाने काय होतो, तो व्यवस्थित भाजतो. आता आपण जसं थालीपीठ वगैरे बनवतो, त्या धिरडं वगैरे बनवतो, त्याच पद्धतीने याला थोडंसं टाकून द्यायचं आहे. आणि चमचेच्या साहाय्याने याला गोल करायचं आहे. व्यवस्थित गोल शेप द्यायचा, आकार द्यायचा. खायला तर मी म्हणते इतकं छान झाला होता, खूपच टेस्टी झाला होता. संध्याकाळच्या डिनरला सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो. जर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि खाल्ल्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर खरंच खूप छान टेस्ट येते. आपण मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ बघितलो, पण हे नक्की ट्राय करून पहा. हा ब्रेकफास्टसुद्धा होऊ शकतो. सकाळी मॉर्निंगमध्ये झटपट बनवायचं असलं तरीही आपण हे बनवू शकतो. अशा पद्धतीने चमच्याने केल्यानंतर वरतून त्याला थोडेसे तीळ लावायचे. तिळाने काय होते, अजून छान टेस्ट येते त्याला, म्हणून वरतून तीळ लावल्यानंतर वरतून थोडीशी साईड त्याची भाजल्यानंतर त्याला वरतून पण थोडंसं ऑइल ग्रीस करायचं. नंतर सराट्याच्या साहाय्याने त्याच्या सगळ्या कडा मोकळ्या करायच्या अगोदर, आणि नंतर मग हा पालटायचा, उलटा करायचा आहे, म्हणजे त्याची खालची साईडसुद्धा आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित भाजायची आहे सगळीकडनं. आता याला काय करायचं, आता याला खालून तेल नाही लावलं तरीही चालतं, कारण आपण याला वरतून तेल लावलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं झाल्यानंतर परत पालटायचं, म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित भाजल्या जातात. बघू शकता आता त्याच्या दोन्ही साईड व्यवस्थित भाजलेल्या आहेत. किती छान आपला हा मुळ्यापासून बनवलेला नाश्ता तयार झालेला आहे. मुळा गाजरापासून, पालकीपासून किती मस्त टेस्टी आणि चविष्ट पौष्टिक असा नाश्ता आपण तयार करू शकतो.
आता दुसरं पण मी टाकलं. चमच्याने न करता तुम्ही हाताला जर थोडंसं पाणी घेतलं ना तर हाताने सुद्धा हा असा गोल करू शकता. जसं आपण थालीपीठ थापतो ना त्या पद्धतीचं सुद्धा आपण हे करू शकतो. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी हा दुसरा बनवून घेतला आणि नंतर मग त्याच्यानंतर ही दुसरी पण अशी भाजून घेतली सगळी एक एक. आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि विसरू नका या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. बघू शकता अशा पद्धतीने मी हे बाकीचे पण बनवून घेतलेले आहेत आणि दिसायला किती सुंदर अप्रतिम दिसत आहे. तसेच खायलाही खूप टेस्टी झाले होते, खमंग झाले होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि एन्जॉय करा विथ टोमॅटो केचप किंवा दहीसोबत. थँक्यू. बाय. जय श्री कृष्ण.